आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे। नवीन मतदार प्रारूप यादी जी आहे ती आता सध्याला जे ते समोर आले, मात्र त्यामध्येच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील वानाडोंगरी नगर परिषद आहे, त्यामधील जे परिक्षेत्रामध्ये जे आहे ते घर क्रमांक 1 मध्ये तब्बल 5दा नव्हे तर जवळपास 200 मतदार जे आहे ते घर क्रमांक 1 मध्ये दर्शवण्यात आलेले आहे। एकूणच हा पाहू शकतो की हा तोच घर क्रमांक 1 आहे। तुमच्या घरामध्ये जवळपास 200 मतदार राहतात अशी यादी समोर आलेली आहे। हा ठे गलत आहे जे 200 कोटी येतील ते कोण असं सांगणार तर पाहिजे। समोरचा माणूस एका घरात 200 लोक राहतात का म्हणून काही जोडला असतील, एका घरात 200 लोकांचा काही वोट राहते का जे नाही राहत। या घरामध्ये जर 200 लोक जर राहत असेल तर हे मला तुम्ही लोकांनी सिद्ध करून दाखवावं, जेणेकरून जर सिद्ध होत असेल तर मी कोणत्याही प्रकारचे यापुढे राजकीय राजकारण करणार काय। आपण स्वतः हे घर बघितलं, या घरामध्ये जर 200 लोकांचं जर राहत असेल तर दाखवावं शासनाने कोणत्या प्रकारचे केलं आहे। आणि माझं म्हणणं आहे की ज्या काही बिओलोनी यांनी यादी करून दिली त्या बिओलोवर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, आणि ज्या बिओलोनी ही यादी प्रसिद्ध केली आहे त्यांना हे सस्पेंड केलं पाहिजे। हे लिस्ट त्यांनी बनवलेली आहे आणि याच्यात मी ग्रामपंचायतला पण इलेक्शन लढलेलो आहो, त्यावेळेस मी निवडून आलेलो आहो। त्याच्यानंतर आता असं झालं की मागच्या वेळेस मी इलेक्शन लढलो तेव्हाही फाळणी झाली नव्हती, तेव्हाही त्यांनी डुप्लिकेट कार्यक्रम केलेला आहे आणि आताही तसंच केलेलं आहे। मी माझं स्वतःचं घर या वार्ड क्रमांकात असून माझं नाव सुद्धा या वार्डमध्ये नाही आहे आणि आमचं इकडे तिकडे नाव झालेले आहेत। त्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला सदृष्ट स्वच्छ एकदम आम्हाला ज्याप्रमाणे भूखंड पाडलेला आहे वार्डाचा त्याप्रमाणे याच्यात लोकांचा समावेश करून द्यावा हीच अपेक्षा आहे। जी यादी निवडणुकीपूर्वी जी आहे ते दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर।